गंभीर झोप विकाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी निट्राबेट 10 कंपनीची गोळी आज अनेक व्यसनी युवक नशेकरिता वापरत आहे। अशाच नशेच्या गोळ्या विकायला आलेल्या युवकाची गुप्त माहिती मिळताच नागपुरी गेट डीबी पोलिसांनी सापळा रचला। लालखडी सरकार पॅलेस समोर नशेच्या गोळ्या विकणाऱ्याला ताब्यात घेऊन धडक कारवाई केली। या कारवाईत 28,950 रुपये किमतीच्या 193 नशेच्या गोळ्या जप्त केल्या। लालखडी परिसरातील सरकार पॅलेस समोर एक युवक नशेच्या गोळ्या विकत आहे अशी माहिती मिळताच नागपुरी गेट डीबी पोलिसांनी सापळा रचून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या रोशनपुरा येथे राहणारा 29 वर्षीय जुनेद खान मेहबूब खान याला ताब्यात घेतले। ज्या गोळ्या गंभीर झोप विकाराच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यांच्या परवानगीने मिळत नसलेल्या तब्बल 193 निट्राबेट 10 mg कंपनीच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्यात। निट्राबेट 10 mgच्या 15 गोळ्यांची किंमत 84 रुपये 90 पैसे। औषधी प्रशासनाच्या भाषेत या गोळ्यांची एकूण मूळ किंमत 1600 रुपये होतात। मात्र ताब्यात घेतलेला आरोपी हा हीच निट्राबेट 10 mg एक गोळी 150 रुपये तर 200 रुपयात विकत असल्याने 193 गोळ्यांची एकूण किंमत पोलिसांच्या म्हणण्यानुसार 28,950 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलाय, असे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांनी स्पष्ट केलेत। याच गोळ्या आजची काही व्यसनी तरुणाई नशेकरिता वापरतात। नशेच्या आजच्या वेळी अनेक साहित्य विकण्यास अनेक व्यावसायिक सज्ज झाले आहेत। अशाच नशा समजल्या जाणाऱ्या गोळ्यांवर छापा मारून याआधी याच परिसरातील एका औषधी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती। आरोपी जुनेद हा हल्ली पाटीपुरा येथील सुमैया काजी यांच्या घरी भाड्याने राहत आहे। नागपुरी गेट डीबी पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन अधिकारी स्वाती भरडे यांच्या उपस्थितीत रेड केली। मात्र याच नशेच्या गोळ्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणत्याही मेडिकलमध्ये विक्री करता येत नसताना सुद्धा जुनेद याने तब्बल 193 गोळ्या कुठून आणल्यात? यात कोणत्या मेडिकल विक्रेत्यांचा तर समावेश नाही ना, याचा उलगडा होणे आता गरजेचे झाले आहे। काल दिनांक 24/5/2024 रोजी गोपनीय माहितीद्वारे डीबी पथकास आणि आमच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की एक लालखडी परिसरात मोकळ्या जागेवर एक इसम जुनेद खान मेहबूब खान राहणार मूर्तिजापूर अकोला या जिल्ह्यातला व्यक्ती एक नशेच्या गोळ्या विक्रीसाठी त्याला बटन हा सुद्धा नावाने ओळखले जाते, तो विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे। त्यावरून आमची डीबी पथक व अधिकारी यांना अन्न व सौंदर्य प्रसाधने यांचे अधिकारी यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यासह आमची टीम आणि अन्न व प्रशासन अधिकारी व 2 पंचासह त्या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नमूद इसम हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एका पुट्ट्याच्या डब्यामध्ये जवळपास 193 निट्राबेट गोळ्या ह्या मिळून आलेल्या आहेत। त्यामुळे त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्याकडे सखोल विचारपूस करण्यात आलेली आहे। त्याने सध्या पाटीपुरा या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहत आहे अशी माहिती दिलेली आहे। मूळ हा राहणार मूर्तिजापूर अकोला या जिल्ह्यातील असून त्या ठिकाणी सुद्धा त्याची एक मेडिकल शॉप असल्याबाबत त्याने कळविलेले आहे। त्या ठिकाणी त्याचा मुलगा तो मेडिकल शॉप चालवतो आहे अशी माहिती दिलेली आहे। आणि फिर्यादी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अन्न व औषध सौंदर्य प्रसाधन या कायद्याअंतर्गत तसेच भादवी कलम 188 आणि 328 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीस अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात PCR हजर करणार आहोत। PCR मिळताच आरोपीकडे पुन्हा अजून कोणाकडून तो माल कुठून आणलेला आहे, कोणाकोणाला विक्री केलेला आहे याबाबत सखोल विचारपूस करून त्याच्याकडे अजून जास्तीचे असे जे नशेच्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आम्ही जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे। यामुळे लहान मुले किंवा
शाळेत जाणारे मुले याच्यापासून नशेपासून मुक्त व्हावं हा आमचा हेतू आहे. त्या पद्धतीने आम्ही कारवाई सुरू ठेवलेली आहे. ओव्हर नाही, याच्याबाबत काही निश्चित सांगता येत नाही, त्याची कल्पना नाही. आमच्याकडे तसा काही पबचा विषय किंवा बार याचा काही विषय आमच्याकडे नाही. हां, ह्या ज्या 193 ज्या गोळ्या मिळालेल्या आहेत, प्रत्येक गोळीची किंमत 8 रुपये 28 पैसे अशी किंमत आहे. परंतु या गोळ्या हा नमूद आरोपी 150 रुपये प्रति गोळी याप्रमाणे तो विकत होता. त्याची किंमत जवळपास त्याने 28,950 रुपये अशी किंमत आहे. परंतु मूळ किंमत या 193ची 1,600 रुपये किंमत आहे. परंतु लोकांना तो चढ्या भावाने विकत होता. ही धडक कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने नागपूर गेट पोलीस हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक शुभांगी वानखडे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव, पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, पोलीस कर्मचारी फुलचंद चंदेले, शंकर बावनकुळे, दानिश इक्बाल, मोहन तायवाडे, राहुल रोडे यांनी केली. मैं डॉक्टर श्री गोपाल राठी, पाराश्री हॉस्पिटल अमरावती, आज कुछ जानकारी देना चाहता हूँ. ये जो नाइट्रावेट करके गोली है, ये नींद की गोली है और ये गोली उन्हीं लोगों को दी जाती जिनको नींद नहीं आती या कोई परेशानी में है, कोई टेंशन में है. उस वक्त हम लोग ये गोली कोई पेशेंट को लिख के देते हैं. इसकी मात्रा जो है पेशेंट की ज़रूरत के हिसाब से उसका डोज डॉक्टर डिसाइड करता है. और ये गोली कम से कम मात्रा में कम से कम दिनों के लिए भी ज़्यादा अच्छी, ताकि इसकी आदत ना लगे. कोई पेशेंट ऐसा रहता है कि जिसको हमेशा के लिए दवाई चाहिए, तो वो डॉक्टर के पर्ची के बगैर वो दवा मेडिकल में नहीं मिलेगी. और पर्ची भी हम लोग जो देते हैं पेशेंट की ज़रूरत के हिसाब से 10 दिन 15 दिन या 1 महीने की दवाई लिख के देते हैं. जो अगली बार अगर दवाई लेना है आपको, तो उस डेट में नई पर्ची बनाना ज़रूरी है. ये दवाई सिर्फ नींद की दवाई है, जिससे 6 से 8 घंटे नींद आती है. पेशेंट की ज़रूरत के हिसाब से इसकी मात्रा हम लोग डिसाइड करते हैं. और मेरा यही बोलना है कि बगैर डॉक्टर की सलाह के कोई मेडिकल वाले ने ये दवा नहीं बेचना चाहिए या कोई पेशेंट ने ये दवा खुद होकर नहीं लेना चाहिए. इस गोली का कोई साइड इफेक्ट हो सकता है? इस गोली को अगर बहुत ज़्यादा मात्रा में लिया जाए तो आप बेहोश हो सकते हैं और आपकी श्वास लेने को दिक्कत हो सकती है. आपका श्वास बंद भी गिर सकता है, जिसको हम ड्रग ओवरडोज बोलते हैं, दवाई का ओवरडोज होने पे. ऐसे गलती से अगर किसी से ये गोली ज़्यादा मात्रा में ली जाए तो उसको हॉस्पिटल में एडमिट करके उसका इलाज करना ज़रूरी होता है. आपके पास भी बहुत सारे पेशेंट ऐसे होंगे आपके जो ये गोलियों का यूज़ करते हैं. क्या लगता है आपको कितने % लोग ये गोलियाँ लेते होंगे? नहीं, परसेंटेज तो नहीं बता सकते, क्योंकि हर डॉक्टर की प्रैक्टिस अपनी अपनी रहती है. फिर भी एक 5 से 10% लोगों को ये दवाई की ज़रूरत गिरती है. हाँ, क्योंकि मतलब इसमें यंग जनरेशन के भी कुछ यंग जनरेशन के भी लोग हैं, जो लोग पढ़ाई करते हैं या नया नया जॉब लगा है, नया बिजनेस चालू किया है, किसी चीज़ का टेंशन है, नींद नहीं आ रही है, बेचैनी हो रही है, उन लोगों को ये दवाई की ज़रूरत गिरती है. क्या आह्वान करेंगे आप नागरिकों को? नागरिकों को यही आह्वान करूँगा कि बिना डॉक्टर की सलाह की ये दवा नहीं लेना चाहिए और डॉक्टर जिस मात्रा में दवाई लिख के देता है उसी मात्रा में आप अपनी दवाई लेना चाहिए. और डॉक्टर दवाई से कोई साइड इफ़ेक्ट लगता है या दवा का डोज आपको कम ज़्यादा करवाना है तो आप अपने फैमिली डॉक्टर की सलाह लेके ही ये काम करना है. अपने दिल से कुछ भी नहीं करना है.